हे पहा, मुलं भाज्या खात नाहीत म्हणून हा पराठा बनवलेला आहे. इकडे दाखव. तर ह्याच्यामध्ये साहित्य काय काय आपण वापरले ते मी सांगणार आहे अगोदर. आता हा एक तयार झालेला आहे आणि हे बघा, हे सारण तयार करून घेतले. ह्याच्यामध्ये कोबी असा कट करून मिक्सरमधून काढून घेतला आहे आणि एक बटाटा, कच्चाच बटाटा, त्याची साल काढून ते मिक्सरमध्ये टाकला आणि त्याची पेस्ट केली थोडीशी जाडसर. आणि त्याच्यामध्ये धने, जिरी पूड, मीठ, हळद, कोथिंबीर, कढीपाला तोडून हे असं घातलेलं आहे सर्व साहित्य. त्याच्यामध्ये तीळ पण टाकले आणि हे गव्हाचं पीठ आपण पोळ्या कसं करतो पुरणाच्या त्या टाईप करायचे. हे घ्या, हे बघा, हे कणिक भिजवून ठेवलेली आहे गव्हाची. त्याच्यामध्ये हे असं पोळी बनवायची आपण अशी. असं करून उंडा पोळीचा करायचा आहे. ते पोळीचं भाज्या खात नाही ती म्हणून हे असं त्यात भरायचं आहे आपल्याला. 2 पराठे किती, आता 2च होणार आहेत. पिऊसाठी एक झालेला आहे आणि हा एक आहे, म्हणजे कणिक राहिली इथं. तर हे आपण सारण भरणार आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, ह्याच्यामध्ये तीळ टाकलेत, तूप टाकले, फोडणीमध्ये परतून घेतले जरा. आणि ह्या सारणामध्ये थोडंसं बाइंडिंग यायसाठी डाळीचं पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळं हे घट्ट पुरणासारखं ह्या पॅनमध्ये शिजवून घेतले 2 चमचे तूप घालून. आणि मग हे असं करायचं, उंडा करायचा आणि तो उंडा असं लाटायचा आपल्या ह्याच्यावर पोळपाट बेलण्यानं. हे पहा, असं. भाज्या खात नाही ती म्हणून हा आर्ट असा आहे. कढीपाला पण जातो पोटात, कोथिंबीर जाती, परत म्हणलं तर कोबी, बटाट्यामुळं चव येते. बटाटा आवडतो ना मुलांना. हे बघा, हळूहळू लाटायचा असा. हे पहा, हे असंच लाटायचा दोन्हीकडनं मस्त. तूप ह्याच्यात आतच घातलेला आहे, वरनं घालायची काही गरज नाही. तीळ पण टाकले, टाकलाय. असा भाजायचा. पलटी मारली की त्याला तेल लावायचं वरून. ह्याला मी तीळ लावले होते, पण तीळ काय बाहेरच पळायला लागली म्हणून मी आतच घातले. हे दिसतात का तीळ पण ह्याच्यावर, ह्या पराठ्यावर तीळ घातलेत, पण ह्या 2मध्ये आत घातलेत तीळ, बाहेर जायला नको वाया. आणि आता इकडे दाखवा, तेल लावले असं. आणि तुझं ताटांचा म्हणजे त्याच्यात ठेवलेलं दाखव. कशासोबत खायचं आहे बंद आहे काय केले. हां, हे बघा, दुसरा 2 नंबर पण झालेला आहे, बनून तयार. हां, पराठा. हां, चल. हे बघा, हे आमचा तनिष्काचा बिगर तिखटाचा आणि हा अनुप्रियाला बिगर तिखट आणि तनिष्काला थोडं तिखट. आणि हे काय, ही मिठाची जवसाची चटणी आहे आणि ही तिखट चटणी आहे. हे पण जवस आणि आपण फुटाणे घातले त्याच्यामध्ये, लसूण आणि तांबडं तिखट. आणि हा सॉस आणि ही जवसाची मिठाची चटणी आणि हा पराठा. तर अशाप्रमाणे संध्याकाळचं जेवण आमचं तयार आहे. दाखवा आम्हाला एकदा. थँक्यू. घाम निघालेला आहे. आता सांग कसं आहे मम्मा. कसं आहे सांगा. टेस्ट एक टेस्ट घेऊन.
यम्मी यम्मी. सासूबाई यम्मी. जावा खावा. ओके बाय बाय. ओके बाय.